नमस्कार मंडळी, मी योगेश जायभाये. द मिलियन डॉलर स्टोरीज या नवीन पॉडकास्ट शोमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की आपल्याला मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी या प्रतिभा हक्काने, वारसाने किंवा पिढीजात परंपरेने मिळत असतात. पण याचं जर आपण गूढ बघायला गेलं, तर काही व्यक्तिमत्व याला अपवाद असतात आणि याच अपवादामध्ये जर आपण बघायचं झालं, तर आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहेत, गेस्ट आहेत, ते आजचा या ते अपवाद आहेत. सो मला असं म्हणायचंय, की त्यांची ओळख करून देताना त्यांचा जन्म हा शीख संप्रदायामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला आणि मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये होत असताना शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झालं आणि आज ते मल्टीनॅशनल कंपनी जी यूएस बेस्ड आहे, या कंपनीमध्ये ते मॅनेजर आहे. पण ही खरी ओळख नसून वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आज त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचा ठसा उमटवत असताना अशा व्यक्तिमत्वाची ओळख आज आपण करून घेऊया. आपण स्वागत करूया द मिलियन डॉलर स्टोरीजमध्ये हरिभक्त परायण श्री रोहन महाराज जुनेजा यांचं. रामकृष्ण हरी. महाराज, जसं आपण प्रस्तावनेमध्ये म्हटलं, की आपण शीख संप्रदायातील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलात. पण माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील, की वारकरी संप्रदायाची किंवा भजन कीर्तनाची ओढ आपल्याला कशी निर्माण झाली? तसं बघितलं तर भजन कीर्तनाचा माझ्या घरी अजिबात संबंध नाहीये. म्हणजे भजन, कीर्तन ह्याचा अर्थच मला लहानपणी माहीत नव्हता. बरोबर. पण माझा जन्म हा नवी पेठ ह्या भागात पुण्यामध्ये मध्य भागात नवी पेठ नवी म्हणून पेठ विठ्ठल मंदिर. हां, त्या नवी पेठ विठ्ठल मंदिराच्या शेजारी माझा जन्म झालेला आहे. नवी पेठ विठ्ठल मंदिर हे जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या पालखीच्या आगमनासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे परतीची वारी जेव्हा तुकोबाराय करतात, तेव्हा त्या नवी पेठ विठ्ठल मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. पण लहानपणी असताना म्हणजे मी साधारण 9वीत असेल, बरं. तेव्हा मी कोचिंग क्लासेसला म्हणजे सायन्स, मॅथ्स या विषयासाठी जायचो. पण येताना असं सहज एक दिवस इच्छा झाली, की आपण ह्या मंदिरात दर्शन घेऊन मग घरी जात जाऊ. साधारण 7चा टाईम असेल संध्याकाळचा, की माझा कोचिंग क्लास संपायचं आणि मी त्या मंदिरात यायचो आणि परत मी घरी जायचो. पण काय झालं 7:30 वाजता साधारण तिथं आरती असायची. तर मी त्याच वेळेत गेल्यामुळे मी रोज आरतीच्या या वेळेचाच विठ्ठल मंदिरात जायला लागलो. त्याच्यामुळे थोडी ओळख झाली. रोज येतोय हा मुलगा, लोकांना कुतूहल वाटलं. बरं, बरं. ते माझ्या वडिलांना ओळखतच होते, कारण माझ्या वडिलांचा पण जन्म तिथला आहे. म्हणजे आसपासची लोकं हे माझ्या वडिलांना ओळखत होते. पण एक दिवस काय झालं, मी अचानक तिथं गेलो असताना आरतीही नव्हते. पण काही लोकं असं उभ्याने टाळ वाजवत होते. तर मला ह्याचा काहीच माहीत नाही. मला वाटलं, "अरे, आज आरती नाहीये. मी कदाचित जायला पाहिजे घरी." कारण मला माहीतच नाही काय चालू होतं. बरं, बरं. तर तेव्हा एक तिथे जे आजोबा होते, ज्ञानेश्वर यंतुरे म्हणून. बरं. तर ते म्हणले, "अरे, तू रोज येतो, तर एक दिवस इथं थांबून बघ, काय चालू आहे? नेमकं काय चालू आहे?" तर तेव्हा रामनवमीचा सप्ताह होता, मला आठवतंय चांगला आणि हरिपाठ चालू होता. तर जेव्हा मी तिथं जाऊन बसलो, त्या हरिपाठात उभं राहिलो, मला काहीच माहीत नव्हतं. मराठी ही माझी मातृभाषा सुद्धा नव्हती. तर मी जेव्हा जायला लागलो, त्याच दिवशी हरिपाठ संध्याकाळी 6 ते 7, 6 ते 8 आणि रात्री 10 ते 12 असं भजन रामनवमीच्या सप्त्यात व्हायचं. बरं. जसं-जसं हळू मी तिथं जायला लागलो, ती आपोआप अंतरातून गोडी निर्माण व्हायला लागली. मग मला कळू लागलं, की ह्याला भजन असं म्हणतात. ह्याला असं भजन म्हणतात आणि ह्याला मला त्या शब्दांची, त्या गायनाची, त्या रागांची गोड व्हायला लागली. म्हणून अशी सुरुवात आपण म्हणू शकतो, की भजनाची मला साधारण मी 9वीत असताना, जे मला भजन म्हणजे काय हेच माहीत नाही, ती अशी सुरुवात तिथून झाली. वाह! वाह! कुठल्याही प्रेरणेने आपण प्रभावित होत असताना किंवा शिफ्ट करत असताना आपण म्हणतो, की मी आधी माझा प्रवास असा होता, नंतर असं झाला. त्याच्यामागे एक प्रेरणा उभी असते. वारकरी संप्रदायाची गोडी निर्माण झाल्यानंतर असे कोणते संत आहेत का, की ज्यांनी ज्यांच्या चरित्राने किंवा ज्यांच्या साहित्याने तुम्हाला प्रेरित केलं आणि इथे थांबण्यास मजबूर केलं, की आता इथे आपण थांबलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे या गोष्टी. असे कोणते संत आहेत ज्यांचा प्रभाव तुमच्यावरती जास्त पडला? हे बघा, हे आपल्याला लक्षात आलंच असेल, की वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकावर ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा आहेच आणि त्यांचा प्रभाव सगळ्यांवर आहे. वाह! पण त्यांच्याशिवाय मला वाटतं, की वारकरी संप्रदायच काही नाहीये. जर ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय नाही, तर वारकरी संप्रदायच नाही. खरं पण खास करून मला वाटतं, की माझ्यावर प्रभाव ज्या संतांनी पाडला असेल, त्यानंतर जेव्हा मी ओळखायला लागलो संत साहित्य, तर मला वाटतं, की भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्याचं कारण असं,
ते तर मला नंतर कळालं, की नामदेव महाराज सुद्धा पंजाबला गेले होते आणि त्यांनी सुद्धा तिथं पंजाबमध्ये जाऊन खूप हो, हो. भागवत धर्माचा प्रचार केला. हे नंतर कळालं. पण त्याच्याही आधी नामदेव महाराज हे लहानपणापासून भगवत भक्त होते. त्यांचा तो देवाजवळचा हट्ट करण्याचा विषय, की दूध घेऊन गेले एकदा देवापुढं आणि म्हणाले, "तुला प्यावंच लागेल. ते तू पिला नाहीस तर मी पण जेवण करणार नाही." आणि त्या हट्टाला देवाने प्रतिसाद दिला. देव स्वतः ते दूध प्यायला आले नामदेव महाराजांच्या हातातून. म्हणजे नामदेव महाराजांनी दाखवलं, की जर तुम्ही एकनिष्ठतेने भक्ती केली, तर देवसुद्धा सोपा आहे. वाह! देव एवढा अवघड विषय आहे, की तुकोबराय म्हणतात, की वेदांचीही तो अकळ आहे. तो वेदांना सुद्धा कळलेला आहे. पण नामदेव महाराजांच्या एक वाटी दुधासाठी तो खाली येतो. म्हणजे ह्याच्यासाठी मला वाटतं, की भक्ती जर कोणी वारकरी संप्रदायात सर्वात जास्त प्रेरित कोणाला केलं असेल, तर ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज आहेत. एवढंच नाही, एक प्रकरण येतं बघा किंवा एक प्रसंग येतो, की जेव्हा नामदेव महाराज आणि संत शिरोमणी श्री ज्ञानोबाराय हे तीर्थयात्रेला निघतात. हो. ज्ञानोबाराय येतात नामदेव महाराजांकडे आणि म्हणतात, की माझी इच्छा आहे, की तीर्थयात्रा केली पाहिजे. नामदेव महाराजांची इच्छा होत नाही तीर्थयात्रेला जायची. कारण ते म्हणतात, की मी माझा देव सोडून कसा जाऊ? खरं आहे. पण त्यांना वाटतं, की देवाला सुद्धा आवडणार नाही, की मी इथून लांब गेलेलो. म्हणून पण ज्ञानोबारायांना नाही कोण म्हणणार. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात सूर्य आहेत, साक्षात भगवंत आहेत. म्हणजे या जगात जे काही असेल ते सगळे ज्ञानोबाराय आहेत. वाह! त्यांना नाही कोण म्हणणार. म्हणून ते एक एक तूर्त लावतात. ते एक आयडिया करतात, हं. की आपण भगवंताजवळ जाऊ. कदाचित देव म्हणेल यांना, की नका जाऊ. हं. पण देवाजवळ जातात, तेव्हा देवाला सुद्धा खंत वाटते बरं का मनात, की अरे मी पाठवेन नामदेवरायाला, पण ह्याचा कोण सांभाळ करेल? वाह! हा माझ्याशिवाय तर राहू शकत नाही. मग ह्याला कोण बघेल? पण तरी देवाला सुद्धा तोच प्रश्न पडला, की ज्ञानोबारायांना कोण नाही म्हणणार? देवाला प्रश्न पडावा असे ज्ञानोबाराय आहेत, की ज्ञानोबारांना मी कसा नाही म्हणेल? माझा तेवढा अधिकारच नाही. म्हणून ते त्यांना म्हणतात, की तू घेऊन जा, पण लक्षात ठेव, की माझे सांभाळावे नामयासी, वाह! की तुम्ही नामदेवरायाचा सांभाळ करा. तिथूनच पुढं तुम्ही थोडंसं अजून पुढं जेव्हा जाता मग आपल्याकडे असं बघितलं जातं, की असं म्हटलं जातं, की जो गुरुग्रंथ साहिब हा शीख संप्रदायाचा आद्य ग्रंथ आहे किंवा ज्या ग्रंथानेच शीख संप्रदाय पुढे सांभाळला, त्याच्यामध्ये नामदेव महाराजांची काही पदं आलेली आहेत. हो. मग संत शिरोमणी नामदेव महाराज आणि शीख संप्रदायाचा हा संबंध कसा आहे? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे या तीर्थयात्रेपासूनच ही सुरुवात आहे असं मला वाटतं. कारण या तीर्थयात्रेमध्ये जेव्हा नामदेव महाराज ज्ञानोबारायांबरोबर बाहेर जातात, बरं. ते सगळं बघतात आणि ते म्हणतात, की मला कुठलंच देव आवडत नाही. तर देवाचा धावा करतात, की मला तूच पाहिजे. मला हृदयात सांभाळून घे. तूच माझा इष्ट आहेस, तूच माझा गणगोत आहेस. मला हे काही आवडत नाही. तेव्हा ज्ञानोबाराय त्यांना सावध करतात, की म्हणतात, "अरे फक्त तो तिथं नाहीये, तो सगळीकडे आहे. तो नाही ठावायसा उरलासे कवण, सर्वत्र गगन संपूर्ण जैसे." तो सगळीकडेच आहे. पण नामदेव महाराज म्हणतात, की "ते बरोबर आहे ज्ञानोबाराय तुमचं, ते बरोबर आहे. पण मला काय आवडतं, जे पुंडलिकाने पुढं उभं केलेलं आहे. मला ती दृष्टी सोडून." म्हणजे तेव्हा नामदेव महाराजांची ही एकविध भक्ती होती. त्यांना देव सोडून, पांडुरंग परमात्मा सोडून कोणीच आवडत नव्हता. शेवटी त्या अभंगातच असं आपल्याला बघून येईल, की ज्ञानोबाराय हे नामदेव महाराजांना म्हणतात, की "धन्य तुझा भाव एकविध." की तुझ्यापुढं खरंच नतमस्तक होण्यासारखं आहे. कारण तुझ्यासारखी एकविध भक्ती होऊ शकत नाही. पण हे जे बीज आहे, ज्ञानोबारायांनी जे नामदेव महाराजांना सांगितलं, की देव जो आहे तो सर्वत्र आहे. ज्ञानोबारायांच्या समाधी काळानंतर नामदेव महाराज सुद्धा तीर्थयात्रेला काही काळाने गेले आणि गुमान या शहरात, जे गुरुदासपूर राज्यात पडतं, तिथं त्यांनी पंजाबमध्ये जे आहे. पंजाबमध्ये तिथं जवळ-जवळ 18 ते 20 वर्ष ते राहिले. तोपर्यंत त्यांना ह्या निर्गुण अवताराचं कळलं होतं. बरं. तिथं सुद्धा जाऊन त्यांनी 2च गोष्टी शिकवल्या. ती म्हणजे गुरुभक्ती आणि निर्गुण भक्ती. आणि शीख संप्रदायामध्ये सुद्धा हेच आहे. शीख संप्रदाय गुरूंना सर्वात मोठं स्थान देतो. तुम्ही बघितलं असेल गुरु ग्रंथ साहिब आहे. जेव्हा 10वे गुरु गोविंद सिंग हे 10वे गुरु झाले. त्यांनी ओळखलं, की पुढे जाऊन खूप जसं आपण आजकाल बघतो, की पुढे जाऊन काही होऊ शकतं गुरुभक्ती कुणाचीही गुरुभक्ती आपण करू शकतो. म्हणून गुरु ग्रंथ साहेब, गुरु गोविंद सिंग म्हणाले, की हे ग्रंथ आहे. माझ्यानंतर हेच तुमचे गुरु आहेत. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या संतांच्या वाणीचा, वचनांचा समावेश केला. तर नामदेव महाराजांचा त्याच्यामध्ये 61 जवळ-जवळ 61 ओव्या किंवा 61 अभंग म्हणून आपल्या भाषामध्ये बरं.
त्याच्यामध्ये विशिष्ट पदांचा पदांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गुरुभक्ती आपले ज्ञानोबाराय सुद्धा गुरुभक्ती सांगतात आपल्याला. ज्ञानोबाराय एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, की धन्य जागो निवृत्तीचा, जेणे फेडीला आढळ. म्हणजे ज्ञानोबाराय हे ज्ञानेश्वरीमध्ये असेल, अमृतानुभवमध्ये असेल, हरिपाठामध्ये असेल, निवृत्तीनाथांना कुठंच सोडत नाही. मला इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. आता गुरुभक्तीचा उल्लेख तुम्ही केला. आजच्या काळामध्ये आपण जर बघायचं झालं, गुरु कसा करावा? मग आता नानकांनी गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ नंतर गादीवरती ठेवला आणि सांगितलं शीख संप्रदायामध्ये, की आता हा ग्रंथ हेच गुरु आहे. हेच तुमचे गुरु आहेत. तर मग ग्रंथ हेच गुरु ही जी संकल्पना आली, ही कशी आली? आणि याच्या मागे काय तत्वज्ञान म्हणू शकतो आपण? ग्रंथांना गुरु का मानावा? ग्रंथांना गुरु ह्यासाठी मानावं, कारण ग्रंथांमध्ये फक्त ग्रंथ नाही येतो. ग्रंथांमध्ये जे लिहून येतं, ते कोणाची वचनं आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. गुरु ग्रंथ साहेबमध्ये संत नामदेवरायांची वचनं आहेत. वाह! गुरु ग्रंथ साहेबमध्ये कबीरांची वचनं आहेत. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये गुरु नानकांची वचनं आहेत. जिथं स्वतः भगवंत संत म्हणून अवतार घेत असतात. जर ते आपल्याला शब्द लिहून देतात, त्याच्याशिवाय गुरु दुसरा करायची गरजच नाही. वाह! तुकोबाराय म्हणतात, "एका एका अक्षरात आहे माझा रमावा." जसं तुकोबर आहे, तसं आपण असं म्हणू शकत नाही, की कोणी गुरु पात्रतेचा नाही. असे बरेच महान भगवत भक्त आहेत, की जे आजही गुरु आपण त्यांना म्हणू शकतो. पण माझं तत्व असं आहे, की मी ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांना गुरु मानतो. जर मी त्यांचं उच्चारण करत असेल, जर त्यांचं नामस्मरण करत असेल ज्ञानोबा तुकोबारायांचं, तर मला असं वाटतं, की अजून कोणाची गरज भासत नाही. आज भक्तीबद्दल बोललं जातं. अनेक ठिकाणी भक्तीच्या रील्स आपण बघतो व्हायरल होतात. मग आजच्या काळामध्ये आपण जर निवडायचं झालं, तर भक्तीची खरी व्याख्या कशी सांगायची? किंवा भक्ती म्हणजे काय? थोडक्यात तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगाल? भक्ती कशाला म्हणायचं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, भक्ती म्हणजे ती प्रक्रिया आहे, की जेणेकरून तुम्ही भगवंताला आपलंसं करून घेऊ शकता. भक्ती म्हणजे खूप लोकं आपल्याला खूप व्याख्या देताना बघतील. आपण नवविधा भक्ती ऐकलेलीच आहे. हो, हो. माझ्याप्रमाणे भक्ती ही साधना नाहीच आहे. बरं. भक्ती हेच साध्य आहे. जर तुम्ही भक्ती करताय म्हणजे तुम्ही भगवंताला प्राप्त केलेलं आहे. पण त्याच्याहून पलीकडं मी जाऊन सांगतो, राधेने देवावर काय केलं होतं? प्रेम केलं होतं. ते प्रेम म्हणजेच भक्ती होती. म्हणजेच भक्ती म्हणजे दुसरं काही नाहीये. भक्ती म्हणजे देवाचा आणि आपल्यामधला संबंध आहे. भक्ती करतोय हे तुम्हाला दुसरं कोणीच सांगू शकत नाही. बरं. जर तुम्हाला वाटत असेल, की हा भक्ती करतोय, तर तुम्ही ते सांगू शकत नाही. कारण तो संबंध हा पर्सनल रिलेशन आहे देवात वाह! आणि तुमच्यामध्ये. फक्त देवाला माहिती आहे, की तुम्ही किती भक्ती करताय आणि तुम्हाला माहिती आहे, तुमच्या अंतःकरणाला विचारून बघा तुम्ही, की तुम्ही भक्ती किती करताय. आता तुम्ही बघता, की कोणी भजन करतंय, कोणी कीर्तन करतंय. खूप चांगली गोष्ट आहे. नामस्मरण हे केलंच पाहिजे, कीर्तन सुद्धा केलं पाहिजे. हं. पण फक्त ते 2 तास तुमची भक्ती डिसाईड नाही करू शकत किंवा ठरवू शकत नाही. ते 2 तास सोडून तो बाकीचे 22 तास बरं. व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, वाह! त्याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते. नामदेव महाराज जेव्हा म्हणतात, की "एक तरी ओवी अनुभवा. पाठ करावी" नाही म्हणत बरं का. अनुभवावी म्हणतात. पाठ-पाठांतर नक्कीच असावं. कारण आपला जो ग्रंथ आहे, त्याचा आपल्याला अभिमान असावा. आपला जो वारकरी संप्रदाय त्याचं पाठांतर नक्कीच केलं पाहिजे. पाठांतराशिवाय मजासुद्धा नाही त्या भजनात दंगण्यात. पण पाठ करण्यापेक्षा जर पाठ केलंच पाहिजे, पण ते पाठ केल्यानंतर तुम्ही ते अनुभवायला पाहिजे. त्यालाच भक्ती म्हणतात, की संत वचनावर तुम्ही किती चालताय, तुम्ही आणि तुमच्या देवातला संबंध कसा आहे, त्यालाच भक्ती म्हणेल असं असं मी तरी म्हणेल. वाह! मग आज आपण बघतो, की आज आपण म्हणतात, की आजच्या काळात त्यावेळेस असं होतं, की एवढा सगळं व्याप नव्हता. आज तुम्हाला सगळं परिवार सांभाळायचा आहे. आय-टीतली कामं करायची असतात. तुम्ही स्वतः आय-टीमध्ये आहात. मग हा समतोल कसा साधायचा आजच्या लोकांनी? मी जर दिवसातले 9 तास काम करत असेल, माझ्या प्रवासामध्ये वेळ जात असेल, तर मी कसा वेळ दिला पाहिजे मग? हे खूप म्हणजे सोपं सुद्धा आहे सांगण्यासारखं आणि करायला तेवढं अवघड पण आहे. म्हणजे आपण बघितलं असेल खूप वेळा लोकं म्हणतात, की कामामध्ये काम. काही म्हणा, हां, राम, राम. राम, राम. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला समजा प्रत्यक्ष जाऊन भजनाला वेळ देता येत नसेल, तर काही हरकत नाही. तुमच्या कामाच्या व्यापामुळे शक्य आहे. जेव्हा तुम्हाला शक्य असेल, तेव्हा तुम्ही त्या भजनाला गेलंच पाहिजे. बरं. जेव्हा तुम्हाला सुट्टी आहे, तुम्ही ते कीर्तन ऐकायला गेलंच पाहिजे. पण जेव्हा तुमचं काम असतं आणि एखाद्या ठिकाणी भजन आहे, कीर्तन आहे, तुम्हाला जाता नाही आलं, तर तुम्ही काम करताना त्याचं नामस्मरण का नाही करू शकत? वाह! त्यालाच भक्ती म्हणतात. जसं आपण आधी बघितलं, की भक्ती कशाला म्हणतात?
त्याच्यामध्येच तुम्हाला वेळ काढायचा आहे. बरं. तुम्ही काम करता करता देवाचं नामस्मरण करू शकता, त्या संतांचं नामस्मरण करू शकता. तुम्हाला नक्कीच ते साधता येईल. असं गरजेचं नाही की दरवेळेस तुम्ही भजनात फिजिकली प्रेझेंट पाहिजे. जसं मी सांगितलं, भक्ती हा वैयक्तिक विषय आहे, सामूहिक विषय नाहीये. जर तुम्ही नामस्मरण स्वतःसुद्धा करताय, तरी ती सुद्धा भक्ती आहे आणि त्यात सुद्धा तुम्हाला स्वतःचं योगदान त्या भक्तीमध्ये करता येतं. भजन आणि कीर्तन एकच आहे का? किंवा भजन आणि कीर्तन आपण म्हणतो, की भजन करा, कीर्तन करा. मग कीर्तन म्हणजे नेमकं काय? भजन आपण म्हणतो, की देवाचा आपण धावा करत असतो, अभंग म्हणत असतो. मग कीर्तन म्हणजे काय? आणि आज कीर्तन कशाला म्हणावं? की आज आपण बघतो सगळीकडे, की Instagramवरती रील्स येतात, वेगवेगळ्या विषयांवरती कोणी बोललं जातं. तर कीर्तनाची काही वैयक्तिक अशी वेगळी व्याख्या किंवा संतांनी मर्यादा घालून दिल्या आहेत का कीर्तनाच्या? किंवा तुम्ही कीर्तन म्हणजे काय? तुमची व्याख्या काय सांगता, की तुम्ही कशाला कीर्तन संबोधता? भजन आणि कीर्तन हे खूप अंगाने एक पण आहे आणि खूप अंगाने थोडंसं वेगळं पण आहे. एक कसं आहे, की भगवंताचं नामस्मरण दोन्ही भजनात आणि कीर्तनात होत असतं. भजन म्हणजे देवाचं नामस्मरण करणे. तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करा, त्यालाच भजन म्हणतो आपण. तर कीर्तनात सुद्धा नामस्मरण होत असतं. त्या अनुषंगाने भजन आणि कीर्तन एक आहे. पण वेगळं कसं आहे, की कोणीतरी कीर्तनकार एखादा अभंग घेतात आणि तो अभंग सोडवायचा प्रयत्न करतात. शब्द नीट ऐका, की प्रयत्न असतो हा आपला, बरं. की तो अभंग सोडवता येईल का? कारण तुकोबराय किंवा ज्ञानोबराय हे काय म्हणले आहेत, अक्षरशः मला तरी वाटतं, की कुणाला या भूतलावर कळणार नाही, की अक्षरशः त्यांचा हाच अर्थ असू शकतो. असं जर कोण ठामपणे सांगत असेल, तर मला तरी असं वाटत नाही. हां, प्रयत्न नक्की आहेत. म्हणून तुम्ही बघाल, की वेगवेगळे कीर्तनकार एकाच अभंगावर वेगवेगळं विवेचन करतात. वाह! आणि कीर्तनाच्या मर्यादा तर 100% आहेच. भक्ती, ज्ञान, वैराग्य, संतांचं आणि देवाचं वर्णन केल्याशिवाय दुसरं काहीच कीर्तनात वर्णन होऊ नये. आपण बघतो की खूप साऱ्या गोष्टी सांगतात लोकं आजकाल. त्या सांगाव्यात लोकांना पटवून देण्यासाठी नक्कीच, पण त्याचा एक लिमिट असावा. भक्तीच्या योगाने त्या गोष्टी तुम्ही सांगत असतात, ज्ञानाच्या योगाने, वैराग्याच्या योगाने त्या गोष्टी जर तुमच्या आपोआप निघत असतील, तर तो विषय वेगळा आहे. पण कीर्तन हे भगवंताला, संतांना जोडूनच असलं पाहिजे. विषय कुठला बाहेर जाता कामा नये. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या एका प्रमाणामध्ये म्हणतात, "द्रव्य घेऊन या कथा जरी करी, भंगोनिधी हरी देह माझा." मग जर असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणत असतील, तर कथेचं किंवा कीर्तनाचं मानधन घेतलं जातं किंवा वेगवेगळ्या काही अवाढव्य किमतींमध्ये घेतलं जातं. ते योग्य आहे का? किंवा घ्यावं की नाही? हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे. तुम्ही खरं तर खूप एक असं कॉन्ट्रोव्हर्शियल क्वेश्चन किंवा प्रश्न विचारलेला आहे. असं आहे, हे तुकोबराय म्हणतात हे तर आपल्याला माहिती आहे आणि सर्वांच्या परिचयाचा अभंग तर लोकांना माहितीच आहे, की जेथे कीर्तन करावे, तेथे तेथे अन्न न सेवावे. किंवा तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, की तुझे दास्य करू आणि क मागो खावया. वाह! ढिग झाले जिने माझे पंढरी राया. तुकोबरायांनी सुद्धा आपल्याला दिसून येईल, की शेतीची राखण केली होती पैसे कमवण्यासाठी. पण त्यांनी लोकांकडून कधी पैसे घेतले नाही. तर किती घेतले पाहिजे? घेतलेच पाहिजे का? हा ज्यांचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. आपण कुणाला अनुसरून चाललोय हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा, की आपण ज्या तुकोबरायांचा अभंग सोडवतोय, तुकोबरायांनी आपलं घर विकून ते अभंग लिहिलेली आहेत. घरातले सगळं द्रव्य देऊन लोकांना अभंग लिहिलेले आहेत. घरात जे काय होतं ते लोकांना देऊन टाकलं त्यांनी आणि एक-एक अक्षर म्हणजे परब्रह्मच आहे तुकोबरायांचे मुखातून एक-एक अक्षर लिहिलेलं. तर प्रत्येकाने स्वतःला विचारावं, की हे मी योग्य करतोय का? मी स्वतः कुठेही सध्या तरी कारण मला देवाने खूप चांगलं आणि मी म्हणतो, की देवाची कृपा आहे, की मला व्यवस्थित नोकरी आहे आणि म्हणूनच मी कुठेही घेत नाही. पण जे घेतात, हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, की हे मी बरोबर करतोय का? की काही लोकं फक्त येण्या-जाण्याचं घेतात कारण बाकी त्यांच्याकडे बरोबर. एक्स्ट्रा इन्कम नसतं. प्रॅक्टिकली आपल्याकडे शक्य नसतं. शक्य नसतं किंवा खूप 500 किलोमीटर लांब समजा एखादं गाव आहे. तर कधी-कधी ते घेतात, ते कदाचित बरोबरही असेल. जसं मी आधी म्हटलं, की तुकोबाराय म्हणतात तर काहीच घेतलं नाही पाहिजे. पण ह्यांचं उत्तर फक्त मला वाटतं संतच देऊ शकतील. माझ्यासारख्या पामराने ह्याचं उत्तर मला नाही वाटत, की योग्य आहे देणं का नाही. बरोबर. ज्या ज्ञानोबारायांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं, त्या ज्ञानोबारायांचं जीवन संपूर्ण मानवजातींसाठी प्रेरणा आहे.
पण एकीकडे बघायला गेलं तर ते मानवी कल्पनेच्या बाहेरचं पण आहे. तुम्ही ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे किंवा जीवनाकडे कसं बघता? आम्हाला आमच्या मंडळींना, प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगाल? जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, बरं. जर तुम्हाला या संसारातून सुटका पाहिजे असेल, तर ज्ञानोबारायांचा जप करावा असं मी लोकांना सांगेल. त्याचं कारण देतो. प्रमाणासकट कारणं आहेत आपल्याकडं नामदेव महाराजांनी लिहिलेलं आणि बरेच संतांनी लिहिलेलं आहे. पहिलं तर सर्वांच्या परिचयातला अभंग आहे. त्यामध्ये तुकोबाराय सांगतात, की "जयाने घातली मुक्तीची गवांती." असे कोण आहेत? तर ते ज्ञानोबा आहे. किती अलौकिक चरित्र आहे ज्ञानोबारायांचं हे कल्पनेच्या बाहेरचं आहे आपल्या. 16व्या वर्षात मी 10वीत होतो तेव्हा 16व्या वर्षात. सगळे साधारण 10वीत असतात. जेव्हा आम्ही मॅथ्सचे गणितं कळत नाही आपल्याला किंवा इतिहास लिहीत असताना आपल्याला त्या तारखा पाठ करायला अवघड जातं किंवा भूगोलात कुठली माती कुठल्या राज्यात सापडते किंवा कुठली नदी कुठं असते हे आपल्याला आठवायला एवढं अवघड जातं. त्या वयात ज्ञानोबारायांनी 56 भाषेंमध्ये गीतेची टीका मराठीमध्ये केली आहे. मला वाटतं ज्ञानोबारायांसारखं संतच नाही. त्यांनी जीवाचं रान करून आपल्यासाठी 9,000 ओव्या लिहिल्या. म्हणजे अक्षरशः ज्ञानोबारायांचं चरित्र विचार करताना एवढं अलौकिक आहे. मी परत तुम्हाला रेफरन्स तीर्थावळीचा देतो. मुद्दाम मी नामदेव महाराजांचं सांगितलं तेव्हा, पण ज्ञानोबराय कसे आहेत त्या तीर्थावळीतून स्वतः भगवंत आपल्याला सांगत आहेत. बरं. जेव्हा नामदेव महाराज मी जसं सांगितलं, की नामदेव महाराज ज्ञानोबारायांबरोबर परवानगी घ्यायला जातात देवाची, की चला आपण तीर्थयात्रेला जाऊ. देवाला शंका येते, की माझा नामदेव कसा राहील? पण ना असा विचार करत असताना देव हसतात. देव हसतात आणि नामदेव महाराजांकडे वळून बघतात. बरं का, हा तुमच्या डोक्यात विचार आणा, की दोन्ही ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज साक्षात उभे आहेत देवापुढं. देव असा कटेवर उभा आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे आणि मग ते असं वळतोय नामदेव महाराजांकडे आणि म्हणतात, "हासोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे." त्या हसतात आणि बघतात. म्हणे, "भाग्य केवढे नवल तुझे." ते म्हणतात, "तुझं भाग्य आहे अरे." का? "प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर." वाह! असं स्वतः भगवंत सांगतायत बरं का आपल्याला. हे नामदेव महाराजांनी वर्णन केलेले संतांचं वचन आहे. हे कधी खोटं नसू शकतं. सगळ्या संतांनी स्वतःचा अनुभवच लिहिलेला आहे त्या अभंगांद्वारे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. अरे ते म्हणजे कोण आहे? मीच आहे. तू कुणाबरोबर चाललायस? असं स्वतः भगवंत सांगत आहेत, की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मीच आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. ह्याच्या पुढे जाऊन ते सांगतात, "ऐसे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा." म्हणजे तुझ्यासारखं भाग्यच नाही की तुला ज्ञानोबारायांची संगत भेटत आहे. मग ज्ञानोबारायांचं रेफरन्स स्वतः भगवंत देत आहेत, की ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. ह्याच्यापेक्षा आपल्याला पुढं काय पाहिजे? ज्ञानोबारायांनी जेव्हा आपल्याला कळतं, की ज्ञानोबाराय हे भगवंत आहेत, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला सोपे वाटून जातात, की हां, भिंती चालवली. भगवंत तर चालूच शकतो. पण जेव्हा जन्म माणसासारखा घेतो, तुम्ही विचार करा, की ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी किती केलंय? बरोबर आहे. का त्यांनी ज्ञानेश्वरी लिहावी? आपल्यासाठी का लिहावी? मला चांगलं आठवतंय, की 2च शब्द म्हणजे त्या काळामध्ये भिंत निर्जीव होती. निर्जीव भिंतीला फक्त 2च शब्द वापरावे लागले ज्ञानोबारायांना, की चल. चल म्हणले आणि भिंत चालायला लागली. जो रेडा ज्याला बोलता येत नाही आपली भाषा, बरोबर आहे? त्याला फक्त 2च शब्द म्हणले, बोल. ज्ञानदेव म्हणे, बोल. "बोल रे ऋग्वेद." त्याच्या मुखातून "अग्निमेळे पुरोहितम" ऋग्वेद बाहेर पडू लागला. सच्चिदानंद बाबा ही तर मृत व्यक्ती होती. 2च शब्द, उठा. हे 2 शब्दांमध्ये त्यांनी सगळ्यांना उद्धार केलाय. आपल्यासाठी त्यांना 9,000 ओव्या खर्चाव्या लागल्या. म्हणजे ही गोष्ट म्हणजे आपल्यासाठी खूप चांगली आहे आणि तितकीच थोडीशी मला असं वाटतं लज्जास्पद आहे, की ज्ञानोबारायांसारख्या संतांना 16व्या वयात देवाला येऊन त्या अवतारात आपल्यासाठी हे करावं लागलं. बरोबर आहे. मला फक्त एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीच्या प्रस्तावनेत म्हणला, की ज्ञानोबारायांचं नामस्मरण केल्यावरही हे होतं. त्याच्याबद्दल थोडं सांगा, की ज्ञानोबारायांचं नामस्मरण असं आहे, आत्तापर्यंत आपल्याला कळलंय की भगवंत आहेत. त्याच्या मागं थोडी प्रस्तावना देतो, की भगवंत हा खूप अवघड विषय आहे. जसं मी आधी पण म्हणलो, तो वेदांनाही कळलेला नाही. वेदांशीही तो आकळ, असं तुकोबाराय म्हणतात. पण वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठाव हे तुकोबाराय म्हणतात. म्हणजे संतांना तो देव कळले कोणाला कळतं तो फक्त संत. आपल्याला कळणार आहे का नाही. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणाची मदत लागत असेल, तर ती संतांची आहे.
म्हणजे आपण जसं म्हणतोच, आपण बऱ्याच कीर्तनामध्ये ऐकलं असेल, हे दुःख म्हणजे भवसागरासारखं आहे. पण भवसागर पार करून जाण्यासाठी आपल्याला कशाची मदत लागेल? तर नावेची मदत लागते. ते नाव म्हणजे संत आहेत. तुका म्हणे नाव, जनासाठी उदकी ठाव. किंवा भव तारावया उत्तम हे नाव. भिजवून पाव हात काही. आपल्यासाठी आपला हातपाव भिजू न देता स्वतः ती पाठ त्यांची नावेची पाण्यात असते आणि संत आपल्याला पलीकडे जाऊन देतात. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, संत आपल्याला देवापर्यंत पोचवतात. त्याच्यानंतर देव भेटणं सोपा होतो. पण संत भेट ही अवघड गोष्ट आहे. संत तुम्हाला पोहोचवतील तिथपर्यंत, पण तुम्हाला दिसणार नाहीत. पण तुम्हाला जर ज्ञानोबारायच भेटले, तर तुम्हाला सगळं भेटल्यासारखं आहे. वाह! आणि त्याच्यासाठी सुद्धा एकनाथ महाराजांनी खूप सोपं करून दिलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराजांचे पण एवढे उपकार आहेत, की एकनाथ महाराज नसते तर कदाचित आपल्याला ज्ञानोबाराय कळाले नसते. ज्ञानोबाराय त्यांच्या स्वप्नात गेले नसते. ते एकनाथ महाराजांनी ते उघडकीस आणलं नसतं. हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. ते एकनाथ महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. त्या अभंगाची सुरुवात अशी आहे, 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करीला अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती. असा अभंग आपण बघू शकता. पण त्यांनी प्रत्येक ते जे 4 भावंड आहेत, म्हणजे भगवंताचेच अवतार आहेत, सगळे साक्षात सूर्य आहेत चारी पण, की त्याच्यापुढं सगळ्यांचा उजाळा कमी पडतो असे 4ही भावंड आहेत. त्या 4ही भावंडांबद्दल एकनाथ महाराज सांगतात, की निवृत्तीनाथ महाराजांचे 3 अक्षर आहेत. 3 अक्षरे निवृत्ती. निवृत्ती हे 3 अक्षर होतात. 4 अक्षरे ज्ञानदेव. बरोबर? ज्ञानदेव हे 4 अक्षर आहे. पुढे जाऊन सांगतात, की सोपानही 3 अक्षर आहे. सोपान देवांचे सुद्धा 3 अक्षर आहे आणि मुक्ताबाई ही चतुर्विधा, म्हणजे मुक्ताबाईंचे 4. ह्याची जेव्हा तुम्ही बेरीज करता, ॲडिशन करता, तर 14 अक्षर होतात. 3, 3, 3, 4, 3 आणि 4 असं केल्यावर 14 अक्षरे होतात. त्याच्या पुढच्या चरणात जाऊन हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. ऐसी ही 14 अक्षरे एकनाथ महाराज म्हणतात. ऐसी ही 14 अक्षरे म्हणजे कुठली? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. ऐसी ही 14 अक्षरे, जो ऐके कर्ण विवरे, म्हणजे जो कानाने ऐकतो, की उच्चारे मुखद्वारे, किंवा जो उच्चारण करतो, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. वाह! असं स्वतः एकनाथ महाराज सांगत आहेत. म्हणून मी तर इथून पुढं असं सांगेल, की तुम्ही जर जप करत असाल रामकृष्ण हरीचा तर खूपच चांगला आहे. पण जर तुम्हाला देव अजून लवकर भेटायचा असेल, तर रामकृष्ण हरीपेक्षा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हा जप करा. कदाचित देव लवकर भेटेल. ज्ञानदेव भेटल्यावर तुम्हाला सगळंच भेटेल. खूप सुंदर सांगितलं. हे जर आपण पाहिलं, हे झालं संत चरित्र झालं, अध्यात्म झालं. पण मला आता तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे यायचंय, की तुमच्या वैयक्तिक जीवनात म्हणजे आत्तापर्यंत काही असे अनुभव आहेत का जे आम्हाला सांगण्यासारखे, की तुम्ही संप्रदायामध्ये आला किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आला, अध्यात्माची गोडी लागली. पण तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये असे काही अनुभव आलेत का, की जिथे तुम्हाला वाटलं, की हा जो हात दिला, हा जो आधार दिला, हा संत कृपेशिवाय शक्य झाला नसता? हो. हे बघा, आता संतांना सुद्धा खूप त्रास झालेला आहे आयुष्यामध्ये त्यांच्या. तर आपण तर एकदम साधारण मनुष्य आहे. आपल्यामध्ये सगळे ग्रह-तारे सगळे काम करत असतात असं मला वाटतं. आपल्या वारकरी संप्रदायात म्हणत असतात, की ग्रह-तारे काम करत नाही, तर ते फक्त संतांसाठी आहे. कारण त्यांनी नामाने काळावर मात केलेली आहे. आपल्यासाठी काळ आहेच की. आपल्यासाठी सगळे नियम जे लागतात जगाला, ते आपल्याला सगळे नियम लागतात. म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा माझ्या काही अडी-अडचणी आल्या. कधी आर्थिक अडचणी असतील, कधी घरी काही अडचणी असतील, अशा बरेच. एकदा तर अशी अडचण आली होती, की मला काहीच कळत नव्हतं, की मी आता काय करावं? म्हणजे मी चारही बाजूने चित झालो होतो. चारही बाजूने असं वाटलं होतं, की आता इथून पुढं मला पर्यायच नाही. पण मी माणूस आहे. आपण विसरून जातो, वारकरी संप्रदायात असो किंवा असो, की आपला तारणहार हा भगवंत आहे. त्यावेळेस जेव्हा तुकोबारायांचं मला वचन आठवलं, की "तुका म्हणे घालू तयावरी हार." सर्वस्व त्याला अर्पण केल्याशिवाय तो पण मदत करायला तसा खोडीले देव. सर्वस्व अर्पण केल्याशिवाय तो पण मदतीला येत नाही. जसं द्रौपदीला सुद्धा जेव्हापर्यंत हाक नाही मारली, देवाला आधी लगेच ती साडी ओढूच शकला नसता दुःशासन. पण जोपर्यंत पहिले द्रौपदीने सगळ्यांना हाका मारली. 5ही त्यांच्या पांडवांना हाका मारली, की "तू मदत कर, भीमाला शेवटी जाऊन कुठेतरी आता कोणच राहिलं नाही. भीष्म पितामहाला मदत मागितली. तेव्हा देवाला जाऊन मदत मागितली. तोपर्यंत येतच नाही तो. त्याला माहिती आहे ना, मला धावा केला पाहिजे. तुला जन्मच त्यासाठी घातलाय, की माझं नाव घे. म्हणून मी शेवटी जेव्हा देवाला समर्पण केलं, की आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही. जर हे नाही आलं, की माझं काही खरं नाही देवा, तेव्हा जाऊन कुठेतरी
मला तो मार्ग दिसायला लागला, की त्याच्यातून मला सुटका हळू-हळू व्हायला लागली. अचानक नाही झाली, पण दुसऱ्या दिवशी मी खोटं नाही सांगणार. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी धावा केला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला त्याच्यातले मार्ग दिसायला लागले आणि मी हळू त्या अडचणीतून बाहेर पडायला लागलो. इतकंच नव्हे, जर ह्याच्यापेक्षा पण अजून सोपं तुम्हाला काही पाहिजे असेल, तर श्री तुकोबारायांचा जप खूप पॉवरफुल ज्याला मंत्र म्हणता येईल मला, की काहीच नाही, खूप कमी अक्षरात आहेत. ते म्हणजे श्री तुकोबार आहे. तुम्हाला आयुष्यात कुठलीही अडचण येऊ द्या, कुठलीही म्हणजे ती सांसारिक अडचण असेल, पारमार्थिक अडचण असेल, कीर्तनाचा अभ्यास करत असाल, एखादा विषय सुटत नसेल, घरी काय अडचण असेल, तुम्ही फक्त तुकोबारायांचं ध्यान करायचंय. श्री तुकोबाराय या नावाचा जप करायचा. बघा तुम्हाला स्वतः अनुभव घ्या. बघा तुम्हाला श्री तुकोबाराय या गोष्टींतून कसे सोडवतात. वाह! आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं, तर तुम्ही या तारुण्याच्या या सगळ्या प्रवासातून येत आहात. मी पण झुंजत आहे किंवा अशी बरीच लोकं आहेत, मुलं आहेत, जे आपण बघितलं की मेंटल हेल्थ विषयी आज जागरूकता वाढवली जाते किंवा मानसिक आरोग्याविषयी बोललं जातं. मग अध्यात्मामध्ये अध्यात्म जे आहे ते मानसिक आरोग्यासाठी आपल्याला कशी मदत करतं? गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, या सर्व ग्रंथांनी कसा आधार दिला किंवा मानसिक स्थैर्यासाठी आज माणूस अनेक गोष्टी करत आहे. कोणी गाण्याचे क्लास लावतंय, कोणी कला शिकतंय, कोणी पुस्तकं वाचतंय, कोणी काउन्सिलिंग घेतंय. मग आपण जर अध्यात्माची निवड या मानसिक स्थैर्यासाठी करत असू, तर अध्यात्म कसं आपल्याला मदत करतं त्यासाठी? मला वाटतं की सर्वात जास्त मानसिक त्रासामधून कोण जात असेल किंवा त्याला डिप्रेशन असेल असं म्हणू आपण किंवा अँझायटी असतात काही लोकांना, अँझायटी इश्यूज असतात. सर्वात जास्त मदत कोणी जर करत असेल तर ते आपलं अध्यात्म आहे. आणि ते अध्यात्म म्हणजे काय? तर ते संत साहित्य आहे. तुम्ही जर प्रत्येक प्रश्नाची उत्तरं हे आपल्याला तुकोबारायांच्या गाथेत मिळतात. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपल्याला ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीत मिळतात. जर हे अवघड असेल तुमच्यासाठी, जर रोज वाचणं शक्य नसेल, 5 मिनिटं सगळ्यांना वेळ असतोच. कितीही काढा, 5 मिनिटात तुमचं 1 पान ज्ञानेश्वरी आणि 1 पान तुकोबारायांच्या 5 अभंग वाचून 100% होऊ शकतात. तुम्ही 10 मिनिटच त्याला वेळ द्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमचं त्याच्यात सुद्धा मन लागत नाहीये, तर मी 1-2 गोष्टी सांगतो, जे तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. एक म्हणजे जे तुमच्या सांसारिक जीवनातल्या त्या गोष्टी ते तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. म्हणजे समजा तुम्ही स्टुडंट असाल, बरं. तर तुम्ही पूर्ण फोकस तो अभ्यासाकडे घेऊन जायला पाहिजे. जर तुम्ही काम करत असाल, व्यवसाय करत असाल, तर तुमचं पूर्ण जे 8-9 तास तुम्ही जे लक्ष केंद्रित करत आहेत, कुठंही न करता त्या कामावर पूर्ण 8-9 तास हे केलेच पाहिजे. पण उरलेली वेळ काय? उरलेल्या वेळामध्येच तुमचं नामस्मरण मदत करेल. आणि मी आधीसुद्धा बोलून गेलो, की श्री तुकोबाराय हा जप तुम्ही नक्कीच केला पाहिजे, की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा जप तुम्ही करा. तुम्हाला हळू समाधान मिळत जाईल. तुम्हाला काही महिन्यांनी हा जप केल्यानंतर असं वाटेल, की मी ज्या गोष्टींबद्दल विचार करत होतो, बरं. ज्या गोष्टीचा मला त्रास होत होता मानसिक, त्या गोष्टी तर खूप क्षुल्लक होत्या. म्हणजे तुम्ही स्वतःवरच हसाल. हे माझ्याबरोबर सुद्धा झालेलं हं. आहे, की तुम्ही स्वतःवर सुद्धा हसाल, की अरे मी कुठल्या गोष्टीवर विचार करत होतो. ती गोष्ट खूप छोटी असते. ती गोष्ट खूप लहान असते. आपल्याला वाटतं, हे बघा सर्वांना आपलं दुःख मोठंच वाटत बरोबर. असतं. पण तुम्ही विचार करा, की अशा लोकांचा विचार करा, की जे रस्त्यावर आहेत, ज्यांना हात नाहीत, पाय नाही, ज्यांना खाण्याची सुद्धा सोय नाही. आपलं दुःख त्यांच्यापेक्षा जास्त आहे का? की आपल्याला 2 टाईम खाणं पण मिळत नाहीये. त्याच्यापेक्षा दुःख काय मोठं असू शकतं, की आपल्याला जेवणच नाही आज. त्याच्यापेक्षा मोठं दुःख तर काही नसू शकतं, की आपल्याला आज जेवणच नाही, तर उद्या आपण काही दिवसांनी मृत्यू पावणार जर जेवण असेल नाही. आपण हा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. दरवेळेस जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचारामध्ये येता, जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये येता, जेव्हा तुम्ही अँक्झायटीमध्ये येता, की हे सुद्धा जाणार आहे. आपल्याला साथ देणारा कोण आहे? तर तो भगवंत आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार जसं मी आधी म्हणलं, तसं त्याच्यावर पूर्ण भार करून संतांचं नामस्मरण केलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्ह ऊर्जा यायला सुरुवात होते आणि हळू का होईना, मी असं म्हणत नाही की उद्याच निघून जाईल. हळू त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत जाता. मागच्या एका विषयामध्ये मला तो आत्ता आठवला, की तुम्ही असं म्हटलात, की संत तुकोबारायांनी असेल किंवा संतांनी असेल. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, की "जाळोनी संसार बैसलो अंगणी." गाथ्याची रचना असेल, हे असेल, हे स्वतःच्या ज्या पर्सनल गोष्टी असतील, वैयक्तिक आयुष्याची होळी करून निर्माण झालेलं साहित्य आहे.
मग संतांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी नामदेवरायांना पंजाबमध्ये किंवा पूर्ण भारतभर हिंडावं लागलं, फिरावं लागलं. तर आज आज तुम्ही ज्या पदावर आहात कीर्तनकार म्हणून किंवा वारकऱ्यांनी किंवा आमच्यासारख्यांनी, की हे जे सर्व आहे याचा प्रचार प्रसार आजच्या काळामध्ये कसा केला पाहिजे किंवा टेक्नॉलॉजीचा आपण कसा वापर करू शकतो, ज्याच्याद्वारे आपण वारकरी संप्रदायाचा प्रसार किंवा अध्यात्माचा प्रसार म्हणू, हा जगभर करू शकू. आपलं तत्वज्ञान एवढं श्रीमंत आहे, आपला भारत देश एवढा श्रीमंत आहे, ही श्रीमंती आपण जगाला कशी दाखवायची किंवा हे ऐश्वर्य घेऊन बाहेरच्या देशांमध्ये कसं जायचं? याच्यासाठी तुमच्या मनामध्ये काही डोक्यात कल्पना असतात का, की आपण हे या प्रकारे करू शकतो किंवा कशाप्रकारे केलं जाईल? याच्यावरती जर आपण बोललात तर अजून छान होईल. मला वाटतं प्रत्येकाने ज्याच्या घरी आता ज्यांच्या घरी वारकरी संप्रदायाचा अ, वारसा आहे, त्यांना सोपं आहे. पण मी ज्या घरातून येतो तिथं वारकरी संप्रदायाबद्दल काहीच माहिती नव्हतं. माझे घरचे आस्तिक नक्कीच आहेत. देवाला मानणारे आहेत. पण वारकरी संप्रदाय त्यांना फक्त ऐकून किंवा बघून माहिती होतात, की हे भजन करतात, की पंढरपूर एक गाव आहे, आळंदी एक गाव आहे आणि देहू एक गाव आहे. पण त्या तिन्ही ठिकाणी साक्षात भगवंत ह्या जगाला चालवणारे 2 संत म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा आणि स्वतः भगवंत पंढरपुरामध्ये हे त्यांना इतकं खोलात माहिती नव्हतं. मला वाटतं सुरुवात घरातून करावी. बरं. मी घर म्हणजे हे प्रतिकात्मक आहे. म्हणजे फक्त स्वतःचं घर नाही, स्वतःचं शहर असेल, स्वतःचं राज्य असेल, बरोबर. की किती लोकांना मी अजून सुद्धा बघतो, की पुण्यात राहणाऱ्या लोकांना आळंदी माहिती नाही. ते म्हणतात, की मी महादेवाला गेलो, ओंकारेश्वरला गेलो. हे आश्चर्यकारक आहे. हां. पुण्यातल्या लोकांना आळंदी माहीत हो, नसते. पण आळंदीला गेलो नाही. म्हणजे आळंदीत सुद्धा सिद्धेश्वर आहेच की. तुम्हाला भगवान शंकराचं जर तुम्ही उपासक असाल, तर खूप चांगली गोष्ट आहे, की सिद्धेश्वर आहेच. पण लोकांना माहितीच नाही. तर मला असे आधी असं वाटतं, की ह्याच्यावर सगळ्या वारकरीचे जे अधिकारी पुरुष आहेत, त्यांनी ह्याच्यावर येऊन चर्चा नक्कीच करावी, की ह्याचा प्रचार-प्रसार कसा केला पाहिजे. टेक्नॉलॉजी तर आपल्याकडं आता अवेलेबल आहेत. मला माहितीत असणारे चेन्नईमध्ये रघुनाथ महाराज जी आहेत, त्यांचे काही तामिळ शिष्य US, UKमध्ये आहेत. बरं. ते त्यांनी स्वतः PhD केलेली आहे ज्ञानेश्वरीवर आणि ते ज्ञानेश्वरी शिकवतात ऑनलाईन माध्यमाने कुठं तर US, UK, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे. त्यांचं सगळं शिक्षण हे जगभरात जात आहे आणि ती लोकंसुद्धा पुढं प्रचार करतात. रघुनाथ महाराजांचा तुम्ही उल्लेख केला. मीही त्यांच्याकडे आपलेच संदीप महाराज पळसे हं. त्यांच्याकडून ऐकून आहे रघुनाथ महाराजांबद्दल. तर मला असं विचारायचं आहे, की ते अमराठी आहेत. त्यांनी मला असं सांगितलं होतं. त्यांना मराठी भाषा कळत नाही, मराठी काही कळत नाही. तरीही त्या लोकांचे अभंग पाठ आहेत. मग हे कसं त्यांना गोडी निर्माण होऊ शकते? आपल्या वारकरी संप्रदायाची गोडीच अशी आहे, की तुम्ही एकदा तरी या. आपण खूप जाहिरात बघतो बाकीच्या म्हणजे ते येवले लावतात बघा, येवले अमृततुल्यवाले, की एकदा याल, एकदा चहा प्याल तर सारखं याल, असं काहीतरी आहे त्यांची टॅगलाईन. वारकरी संप्रदायाचं सुद्धा तसंच आहे, की तुम्ही एकदा या, एकदाच वारी करा. तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षीची वारीची ओढ नाही लागली, तर मग मी भजन करणं सोडून देईल. एवढं या वारकरी संप्रदायाची गोडी आहे, एवढं वारकरी संप्रदायात आहे, की त्यांची अशी शिष्य परंपरा आहे, की त्यांचे कृष्णप्रेमी महाराज म्हणून त्यांचे खूप मोठे भगवत भक्त म्हणजे देवाचं नाव घेतलं तरी त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे, असे ते होते. त्यांचे 2 शिष्य झाले, एक विठ्ठलदासजी महाराज आणि दुसरं म्हणजे तुकाराम महाराज गणपती, जे रघुनाथ महाराजांचे वडील आहेत. तर त्यांनी सांगितलं, की विठ्ठलदासजी महाराजांना सांगितलं, "तुम्ही दक्षिण संप्रदाय सांभाळा." तेही कृष्ण भक्तीच करतात. कृष्ण भक्ती म्हणजेच वारकरी भक्ती आहे, असं काही वेगळं नाहीये. आणि तुकाराम गणपती महाराजांना सांगितलं, की तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये जावा. माझे 2 शिष्य आहेत, एकाने हे करा, एकाने हे करा. मग तुकाराम महाराज गणपतींनी बाबा महाराज सातारकरांकडून दीक्षा घेतली वारकरी संप्रदायाची आणि तिथून त्यांना ती गोडी लागली. मग त्यांच्या घरी ती गोडी लागली. त्यांना मराठी बोलता येत नाही. अगदी तुटकी मराठी बोलतात, कारण आता वारकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत ते. पण त्यांचे अभंग मात्र खूप पाठ आहेत. ते वारी करतात. उच्च शिक्षित लोकं, श्रीमंत लोकं आहेत, पण साधारण आपल्या माणसासारखं वारी करतात ते. जर अमराठी माणूस इतकं करू शकतो, तर मराठी माणूस का नाही करू शकत? बरोबर. पहिले तर सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वारकऱ्यांनी, मग तो भजनकरी असेल, कीर्तनकार असेल, कमीत कमी 2 माणसं. आता मला वाटतं, की वय झालेली माणसं येणं खूप अवघड आहे, की ज्यांना चालू शकत नाही. तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे? प्रत्येक वारकऱ्याने कमीत कमी तुमच्या परिसरातली लोकं भजनाला आणले पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येक टाळकऱ्याने
एक टाळकरी तयार करूनच मरावं. वा. प्रत्येक विनेकऱ्याने एक विनेकरी तयार करूनच मरावा. वा. आणि प्रत्येक मराठी माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नाही. जर ज्ञानेश्वरी वाचल्या नाही तर तुम्हाला काहीच करता. तर अशा प्रसाराने जसं आपण बघतो की बाकीचे धर्म असतील, पंथ असतील, हे जगभरात जातात. जेव्हा आपल्याला संधी मिळते बाहेर जायची, हे प्रत्येकजण जात असतो कुठल्या ना कुठल्या मार्गाने. प्रत्येकजण फक्त महाराष्ट्रापुरते नाही आहेत. नक्कीच वारकरी संप्रदायाबद्दल बोला. मी जेव्हा गेलेलो आहे बाहेर, मी तेव्हा वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलो आहे. असं नाहीये, नामदेव महाराज जेव्हा पंजाबमध्ये गेले त्यांना वारकरीमध्ये त्यांनी हे नाही केलेलं. त्यांनी त्यांच्याच धर्मामध्ये कसं तुम्हाला देव बघता येईल आणि तीच वारकरी संप्रदायाचे शिक्षण आहे. विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. प्रत्येकाच्या धर्मात तुम्हाला सूर्य बघायला सांगितलेलं आहे. तर बाहेर गेलो, मी कधी गेलो तर ते जेव्हा आमच्या कामाच्या गप्पा सोडून जेव्हा पर्सनल विषय सांगतात, की तुम्ही काय करता, तुम्ही काय करता? तेव्हा मी सांगतो, की मी वारकरी संप्रदायात आहे. ते म्हणले, "वारकरी संप्रदाय म्हणजे काय?" तर मी जेव्हा मागच्या वर्षी गेलो होतो अमेरिकेत, "म्हणजे काय?" त्यांना अगदी आधी सोपं साठी मी सांगितलं, की ही कृष्ण भक्तीच आहे. कृष्ण हे आता जगाला माहिती झालेलं आहे. कृष्ण म्हणून देव आहे, तीच भक्ती आहे. विठ्ठल म्हणजे काही लोकांना अजून माहिती नाही. मग कृष्ण भक्तीच आहे म्हणून सांगतो. पण मी फक्त कृष्ण भक्ती सांगत नाही. मी तेव्हा त्यांना ज्ञानोबारायांबद्दल सांगतो. वा. की ज्ञानोबाराय कोण होते? त्यांना विश्वास बसत नाही की 16व्या वयात ज्ञानेश्वरीचं हां, लिखाण. आता मी ज्ञानेश्वरी घेऊन नव्हतो गेलो, पण माझ्या मोबाईलमध्ये त्याचा PDF आहे. तर मी त्यांना सांगितलं की हे 16व्या वर्षाच्या एका व्यक्तीने, त्यांना व्यक्ती म्हणून सांगावं लागतं, कारण बरोबर. पटवावं लागतं. 16व्या वर्षाच्या एका व्यक्तीने हे 9,000 ओव्या लिहिल्या आहेत. ते पण युवकाने, बालकाने. हां, आणि ते सुद्धा एका भाषेतून ते दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून. तेव्हा त्यांना कळतं की हे काहीतरी अद्वितीय आहे. हे काहीतरी बरोबर. अलौकिक आहे. 16व्या वयात तर मला नाही वाटत की कोणालाच शक्य आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचा जेव्हा तुम्ही सांगाल असंच ऐकताना वाचायला 61 उजाडते असं कीर्तनात ऐकलं हो, होतं. की ज्ञानोबाराय तुम्ही जेव्हा जगाला सांगाल, तेव्हा आपोआपच वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार होतो, की ज्ञानोबाराय कोण होते. एवढं जरी प्रत्येकाने प्रयत्न केला, तरी त्याचा आपोआप प्रचार-प्रसार होत असतो. आपण सुरुवातीला बघितलं, तुम्ही नामदेवरायांबद्दलही सांगितलं. नंतर नाथ महाराजांबद्दल, ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सांगितलं. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अलीकडेच आपल्याला तुकोबाराय जवळचे वाटतात. म्हणजे ज्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या माहिती नसतात फारशा काही, त्यांना सुंदर ते ध्यान अगदी सहज म्हणजे जो वारकरी संप्रदायाचा संबंध नसलेला व्यक्ती असतो, त्याला माहिती असतं, की तुकोबा, तुकोबा असं काहीतरी म्हटलेलं असतं, की वेगवेगळ्या पुस्तकांमधून ते कळत असतं. तर मला असं विचारायचं, की तुकोबारायांच्या चरित्राबद्दल फारसं माहिती आहे बऱ्यापैकी लोकांना. पण तुम्ही आज तुकोबारायांबद्दल आत्ता काय सांगाल या मोमेंटला? की तुकोबारायांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे बघा, तुकोबाराय हे म्हणजे माझ्याही जिव्हाळ्याचा विषयच आहे तुकोबाराय म्हणजे. भगवंताने मुद्दाम मला वाटतं तुकोबारायांच्या रूपात अवतार घेतला आणि त्यांनी लोकांना जगाला दाखवून दिलं, की संसार करता सुद्धा देव आपलासा करू शकतो आपण. तुकोबारायांचे आपण चरित्र बघा, संसारसुद्धा त्यांनी केला आणि त्यातूनच त्यांनी देव आपलासा केला. पण एक अलौकिक तुकोबाराय कसे होते? अलौकिक चरित्र कसं होतं तुकोबारायांचं, हे मी तुम्हाला एका प्रसंगाद्वारे सांगतो. म्हणजे तुकोबाराय कोण होते हे सोपं होऊन जाईल. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये कचेश्वर ब्राह्म्य म्हणून एकांचं कचेश्वर ब्राह्मण. कचेश्वर ब्राह्म्य म्हणून एकाचं चरित्र येतं. ब्राह्मण व्यक्ती, पैशावाली व्यक्ती होती त्या काळातली आणि त्यांना एक दुर्धर रोग झाला होता. तर दुर्धर रोग झाला मग ते अशी त्यांची भक्ती होतीच देवावर. तर ते म्हणाले, की चला आपण सगळ्या तीर्थयात्रेत जाऊ, सगळ्या भगवंताचं, संतांचं दर्शन घेऊ आणि परत येऊ. म्हणजे कारण डॉक्टर म्हणाले होते, त्यांना वैद्य म्हणाले होते, की आता तुमच्याकडे काही थोडेच दिवस राहिलेले आहेत. तर त्या काळात त्यांनी गाडी केली आणि सगळे तीर्थयात्रा करून आले आणि म्हणले, "अच्छा चला बरं झालं. आता माझे सगळे तीर्थयात्रे करून झालेले. आता काही हरकत नाही देव आज्ञा जरी झाली तरी, कारण वय झालंच होतं." तेव्हा त्यांनी एकाला विचारलं, की "मी असं-असं सगळं केलं, नामदेव पायरी बघितली, तेरला गेलो, पंढरपूरला गेलो, सगळीकडे जाऊन आलो. काही राहिलं आहे का?" ते म्हणले, "अहो देहूमध्ये तुमच्या गावाजवळच एक साधू राहतात. त्यांचं नाव आहे संत तुकाराम. त्यांना जाऊन तुम्ही भेटा." ते म्हणले, "ठीक आहे. जर एका व्यक्तीसाठी माझं पुण्य कमी नको व्हायला. हां. मी त्यांना जाऊन भेटतो. संतांचं दर्शन होईल आणि मीही मोकळा." तेव्हा ते तुकोबारायांच्या घरी जातात. तुकोबाराय घरी नसतात. तुकोबाराय कीर्तनाला लोहगावला असतात. तर ते सांगतात, की लोहगावला गेलेले आहेत वगैरे. ते म्हणतात, "मी थांबत नाही.
त्यांच्या घरचे म्हणतात, "तुम्ही इथंच आराम करा, उद्या येतील." ते म्हणले, "थांबत नाही, कधी देवाज्ञा होईल मला सांगता येत नाही." ते तुकोबारायांकडे जातात. लोहगावला. लोहगावला गाडीकडून पैसे होते. लोहगावला येतात त्यांना दिसतात, की तुकोबाराय कीर्तनात नाचत आहेत. त्यांना जागा थोडी राहते. तुकोबारायांच्या मागे बसलेले येऊन मागे बसतात ते. ते बघतायत, की तुकोबाराय नाचतायत कीर्तनात. त्यांना असं वाटतं, की आता 2 तास झाले. 7 ते 9 कीर्तनाची वेळ होती. 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती. आता संपेल कीर्तन, तेव्हाच संपेल. पण कीर्तनात तुकोबाराय देहीचं विदेही भोगोदशा. तुकोबाराय नाचतायत, डोलतायत. सगळं नाचतायत आणि तुकोबारायांचं कीर्तन काही संपायला तयार नाही. पण ते म्हणतात, "ठीक आहे, आपण थोडा वेळ अजून वाट बघू." पण तुकोबारायांची अवस्था अशी झाली आहे, देहीचं विदेही भोगदशा, की नाचता-नाचता त्यांचा असा तोल जातो, असं कचेश्वर ब्राह्म्याला वाटतंय. कारण ते असे वागतायत. म्हणून ते कचकन कचेश्वर ब्राह्मे उभे राहतात आणि तुकोबाराय पडतात की काय म्हणून त्या दोन्ही हातांनी त्यांचे 2 हितं दोन्ही खांद्याला धरतात, की तुकोबाराय पडू नये. तेवढाच स्पर्श तुकोबारायांचा त्या कचेश्वर ब्राह्मेला होतो आणि कचेश्वर ब्राह्मेचा पूर्ण रोग निघून जातो. एका स्पर्शाने जर तुकोबारायांच्या फक्त स्पर्शाने जर रोग जात असेल तुमचा, तर तुकोबाराय काय असतील हे आपण अंदाज लावू शकता. वाह! जाता-जाता मी आपल्याला आता शेवटचा प्रश्न विचारतो. अध्यात्म त्याला स्काय इज द लिमिट. याला काही अंत नाहीये. पण आपण काही मुद्द्यांवरती चर्चा केली, विषय हाताळले. जाता-जाता मी आपल्याला एक प्रश्न विचारेल, की एक सल्ला विचारेल, की आपण जाता-जाताना हा मंच सोडताना रसिक प्रेक्षकांना असेल किंवा आपल्याला जे बघत आहेत त्यांना असेल, तुम्ही काय सल्ला द्याल किंवा या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल? मी एवढंच सांगेल सगळ्यांना, की आपला संपूर्ण विश्वास जो आहे, तो आपला देवावर पाहिजे. आपण अनेक व्यक्तींवर विश्वास ठेवतो आपल्या रोजच्या जीवनातील, ठेवला पाहिजे. पण तो मर्यादा किती असावी त्या विश्वासाला, हे पण हा एक प्रश्न आहे. तुम्ही विचार करा अगदी म्हणजे मी एकदम म्हणजे हास्यास्पद सांगतो, की आपण जेव्हा न्हाव्याकडे जातो, त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो, की हा आपला गळा कापणार नाही. त्याची आपली मान आपण त्याच्या हातात देऊन ठेवतो. पण आपला भगवंतावर विश्वास नसतो, की हा आपल्याला तारून नेईल. मला एवढंच म्हणणं आहे, की तुम्ही तुमचं कर्म नक्कीच केलं पाहिजे. तुमची नोकरी असेल, व्यवसाय असेल, हे केलंच पाहिजे. हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण हे लक्षात ठेवायला पाहिजे, की आपला जो सूत्रधार आहे, तो भगवंत आहे. आपले जे भगवंतापर्यंत पोहोचवणारे जी लोकं आहेत, ती संत महात्मे आहेत. म्हणून ह्यांचं नामस्मरण हे आपण केलंच पाहिजे. ह्यांच्या आठवण काढल्याने तुम्हाला मग डिप्रेशन असेल, अँक्झायटी असेल, नामस्मरण तुम्ही कंटिन्यूअस ठेवल्याने तुम्हाला हा कुठलाच त्रास होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगाल. वाह! नानक नाम जहाज, नानक नाम जहाज है, जो चढे सो उतरे पार. नामे तरला नाही कोण असंही म्हणतात. असंही आहे, तुकोबराय. की नामेने तुका म्हणे, "भावे जपा हरीचे नाम, मग काळ यम शरण तुम्हा." असं तुकोबराय म्हणतात. मंडळी, आपण आजच्या पॉडकास्टमध्ये बघितलं, की ज्यांचा वारकरी संप्रदायाशी फारसा संबंध नव्हता, पण असं म्हणतात, की प्रवाहात आल्यानंतर माणूस त्यामध्ये येत जातो. पण सगळीच लोकं या प्रवाहात येत नसतात. पण काहींना पुण्याची जोडी सुद्धा असते. काळ प्रत्येकाला मला असं वाटतं एक संधी देतो. स्वतःचं नाव मोठं करण्याची असेल किंवा स्वतःच्या जाणीवा असतील, स्वतःचा प्रामाणिकपणा असेल, जो आपल्या कर्तृत्वातून आपण सिद्ध करू शकतो. आणि मला असं वाटतं, की अध्यात्म ही एक अशी प्रक्रिया आहे, जी सामान्य व्यक्तीला असामान्य करण्याची संधी देते. आणि मला असं तुकोबारायांच्या भाषेत तर असं सांगेल, की काळ सार्थक केला त्यांनी, पण केव्हा धरिला मनी विठ्ठल. आमच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलंत, की आपण महाराजांची मुलाखत घेतली. अशा अनेक व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत. त्यासाठी आम्हाला बघत राहा आणि चॅनलला द मिलियन डॉलर स्टोरीजमध्ये आपण वेगवेगळ्या स्टोरीज, वेगवेगळ्या लोकांची चरित्र असतील, वेगवेगळ्या लोकांच्या कथा असतील, या अनेक लोकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.